नमस्कार, मी प्राध्यापक सुहास पाटील, रयत क्रांती पक्ष प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य। काल सरकारने, केंद्र शासनाने कांदा निर्यातीवरचं शुल्क 100% माफ केल्याची बातमी ज्यावेळेस आली त्यावेळेस कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढं आपल्या स्वतःच्या कांद्याला चांगले दर मिळतील ही आशा निर्माण झाली की गेले 5 वर्ष झालं कांदा निर्यात बंदीवरील शुल्क कमी करा या मागणीसाठी आम्ही आमचे रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वारंवार सरकारकडे ही मागणी करत होतो आणि केंद्र शासनाने काल तो निर्णय जाहीर केला। यामध्ये सांगायचं म्हणलं तर कांदा निर्यात शुल्क हटवल्यानंतर आता निर्यातीत वाढ होण्याची शक्यता आहे। आपण पाठीमागच्या 2 वर्षाचा जर लेखाजोखा मांडला तर आर्थिक वर्ष 23-24 मध्ये देशभरातून 17.17 लाख टन कांद्याची निर्यात झालेली होती, परंतु या वर्षी कालच्या 18 मार्च पर्यंत फक्त 11.65 लाख टन कांद्याची निर्यात झाली। म्हणजे कांदा निर्यातीचा फटका हा पूर्णपणे शेतकऱ्यांना बसत होता। आज केंद्र शासनाने कांदा निर्यातीवरील 20% शुल्क हटवल्यामुळे आज कांदा निर्यात जास्तीत जास्त प्रमाणात होईल आणि शेतकऱ्यांना कांद्याला चांगला दर मिळेल या बाबतीत काही शंका नाही। म्हणून केंद्र शासन हे शेतकऱ्यांचे शासन आहे याच्यावर आजही शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीने केंद्र शासनाचे आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो आणि शेतकरी भावांना सुद्धा पुढे भविष्यात आपल्या कांद्याला चांगला दर मिळणार हे मात्र नक्कीच। धन्यवाद।